नमस्कार सरपंच भाई. अरे या मदनराव या. आज काय सकाळी सकाळीच पैसे घेऊन आलात? मग आपल्याला उधारीची टोपी नाही एवढं डोकं जास्त वेळ घातलेली. हा मदन आला पैसे घेऊन. मम्मीला म्हणलं मदन पैसे दिले, मम्मीला दमच पडना. बंटी घराचा मालक आहेस ना, ये इथं बस नीट. हा मम्मी. द्या पैसे द्या. लईच घाई आहे गाड्या तुम्हाला. अरे खोटे पैसे मदन ये. अरे बंटी खोटे नाही, इंग्लंडचे पैसे आहेत. पाऊंड म्हणतात त्याला, पाऊंड. हाऊंड. हा पाऊंड. इंग्लंडची करन्सी आहे ती. आमचा समजा व्यवहार आहे ना ह्याच्यावरच चालतो. पाऊंड म्हणतात त्याला. याची काय किंमत आहे इकडं? 292 रुपये किंमत आहे त्याची. एका पाऊंडाची किंमत 292 रुपये. हा किती नोट आहेत या? 10 लाख म्हणजे 100, 200, 300. 300 नोटा बरोबर ना मम्मी? बंटी 55 नोट आहेत. त्याच्यामध्ये कसं आहे, 100 पाऊंडाच्या नोटा आहेत, 50 पाऊंडाच्या नोटा आहेत, 10 पाऊंडाच्या नोटा आहेत. समजा मिळून जर हिशोब केला ना तर 10 लाख 100 रुपये होतात. आता 100 रुपये राहू दे तुमच्याकडे, त्याचा काही हिशोब नाही, पण आपला हिशोब क्लिअर ना आता, आहे ना? हा आता आपल्या देशात तुम्हाला लय अवघड जात असेल ना व्यवहार करायला, याच्यामुळे म्हणून तर तुमच्याकडनं पैसे घेतले होते. नाहीतर इंग्लंडला आमचा करोडचा बिझनेस आहे, करोडचा. काय बाबा? हा मग आता आमच्या बरोबर पण भागीदारीचं बघा की जरा. हा भागीदारीचं बघता येईल, पण विश्वास पाहिजे ना त्यासाठी. चला येतो. चला चल बाबा. बंट्या तुला कितींदा सांगितलं रे, मोर पैसे मोजत जायचं नाही. हा धंद्याचा असूल आहे ना. यो गडी तर हातात निसटलाय, पण बघू पुढं माग ना हातात येईनच. गुरुपदाबाई आहे, तिच्या हातात वाळून निसटत नसते. माणूस काय चीज आहे. हा बरोबर मम्मी. कुणी असं पळायला लागलं का असंच पकडायचं. नोटा मोजा. हे इंग्लिश नोटा बरोबर फोटो. मदन गोपू थँक्यू. Madan, today I did all the chores without Kajal's help. घरातली समधी कामं एकटीने केलीत. काजू वहिनीची मदत बी नाही घेतली. फिडिंगचे बायको लय जोरात आहे. नाईस नाईस. Thank you. काय म्हणलं राजकुमारीजी? हे कामाचं म्हणल्या, काम केलं ना. हा लय काम केलं बाई सकाळपासून त्यांनी. काजू नुसतीच बसू नये म्हणजे सकाळपासून काजूला एका कामाला हात लावू दिला नाही त्यांनी, नाही का काजू? हा समद काम त्यांनीच केलं, एका बी कामाला हात नाही लावू देऊ राहिल्या. Gopu, what did they say? Appreciating your work. Thank you, Ganivani and Kajal. आईला मारिया चांगली सून झाली म्हणे. सगळं चांगलं चाललंय. तिकडे ध्रुपदाबाईचे पैसे दिलेत, त्याला म्हणते दिवस.
तुमचे समद्यांचे 2 महिन्यांचे पगार थकलेत, बरोबर? हा, माय 3 महिन्याचे होते. भान्या, तुझा पगार तुला मिळत नसतो, तो बायकोच्या हातात मिळत असतो. काय तुझ्या हातात पैसा आला ना की तुला काही सुधरत नाही. ह्याला काय अर्थ आहे राव? म्हणजे राबायचं मी आणि पगार बायकोला? तर गप राहतो का? मम्मी ऍज अ सरपंच बायचा पोरगा म्हणून मी बोलू का? हा. तर मंडळी, ऍज अ सरपंच बायचा पोरगा बंटी शेठ म्हणून मी आज तुम्हाला जे पैसे देणार आहे ते इंग्लंडच्या दरबारातले. दरबारातले? अहो तिकडली फॉरेन करन्सी ही. तिकडला 1 पाऊंड म्हणजे आपल्याकडे किती पैसे असतील वळका बरं, वळका. असतील 50 साहेबराव, थोडे मोठे स्वप्न बघत जा की. हा, का आपली झेप तेवढीच. आता पोटाच्या पुढे तर नाही मारू शकत ना. हा, म्हणून इथं आहेत. बंटी, तू बोल. हा मम्मी, अहो तिकडला 1 पाऊंड म्हणजे आपल्याकडले 292 रुपये. हा, झाले की नाही बटाटे निडोळे? नोट किती कडक आहे तुमच्या हातात आल्यावर कळेल. बंटी शेठ, करा की मग पगार वाटायला सुरुवात आता. हा हा, देतो देतो, लिस्ट आहे ना माझ्याकडे. हा, हे घ्या, हे तुमचे. हे तुमचे. हा, हे घ्या. चालेल, झाले. हे घ्या तुमचे. हा, झाले. हे तुमचे झाले. मम्मी ह्याचे काय करायचे? बँकेत टाकू का? कशाला बँकेत? दे इकडं. अरे काय नोट बघू राहिलाय? गोप्या, पैसा पण लय भारी खेळ आहे राव. समधी दुनिया याच्यावर नाची ती. आधी माणसाने बनिलं, आता पैसा माणसाला बनितो. नुसती पळापळ. तुला सांगतो गोप्या, आपण आपल्या डोक्यावर कर्ज नसतं ठेवीत. त्या धुरपदाबाईला वाटलं आपल्याकडे कुठून येतील एवढे पैसे. तिला काय माहित, मदनी मी आगाड्या. अरे ते तरी बरं झालं, मारियाचे पैसे तरी सापडले. मायामुळे भेटलेत. हा, आईला पण आता कर्ज फिटलं ते ठीक आहे, पण आता पैसे तर लागतील ना. वाकड्या तोंडाच्या, चांगलं बोलताच येत नाही का रे तुला? अरे मदन, काही नाही, ते जरा मला बाहेर जायचं होतं. पैसे पाहिजेत काय? हा, तसं सरळ सांग की, लहान भाऊ आहे तू. आम्ही धर. अरे नोटा बदलल्या काय? हे काय दिले? इंग्लंडची इंग्लंडची. एका पाऊंडची किंमत किती आहे माहिती का? 292 रुपये. विचार कर, 10 पाऊंड म्हणजे किती येते? 10 म्हणजे जाऊ दे जाऊ दे. अरे याच्यात तर सगळंच काही होईन. अरे पण याचं मी काय करू? आता मला सुट्टी लागत आहेत ना. आणि हे बाजारात नाही चालले तर उगा वांदे व्हायचे माझे. नको राहू दे, आमच्या ग्रामपंचायत सदस्याकडे मागतो, बघतो गरीबाला काही अनुदान मिळतं का. दिलं तर पाहिजे म्हणते ना. हा गोप्या, आईला ह्या पैशामध्ये काय जादू आहे राव. हातात आलेले जातच नाही नोट. हे पैशाचा आधी सुचला असतं ना मारियाच्या, तर डोक्याला शॉर्टच झाला नसता. हे घ्या. हे कोणते पैसे? इंग्लंडचे पाऊंड आहेत. 292 किंमत आहे एकाची.
काय राव या कशी दिसते गांडू नका दुसरे द्या. अरे पण बाकी पण तेच आहेत. कोणी दिले तुला? आपल्याकडे नाही चालायच्या, पुढच्या वेळेला डबल पैसे घेईल. यो आणि आपल्यापेक्षा डबल पैसा. हा कायच्या काय बोलून राहिले का? दुसऱ्या नोटा द्या. अख्खा पगारच या नोटांचा झालाय. हा पण हे नोटा काय मी घेणार नाही, चालणारच नाही. कशी चालन भाऊ? ती काय आपल्याकडची आहे का? अहो त्यांनी दिले. म्हणून काय झालं? अहो साधं आहे, आपला मोबाईल तिकडे घेऊन गेलो तर चालत नाही, नवाच घ्यावा लागतो. मग आता काय करू? आता मी ते कसं सांगणार? अण्णांनीच दिलं ना 292. बाळा तुझं सगळं एकदम खरंय, पण या नोटा आपल्याकडे चालू शकत नाही. मग आता काय करू? तेच म्हणतोय तुला, हे मी कसं सांगणार? ज्यांनी तुम्हाला नोटा दिल्या त्यालाच जा विचारा. काय रे, काय झालं? तुम्ही समजे परत आलात? नोटा चालणार नाही या. होय बराबर आहे. कशा काय चालतील? या इंग्लंडच्या नोटांनी समजा घोटाळा केलाय. अय दादा, काय घोटाळा केला? इंग्लंडच्या नोटा आहेत त्या राजकुमारजींच्या गावच्या. पण कोणी घेत नाही ना बंटी शेठ. नोटा खोट्या तर नाही ना? कोण बोललो खोट्या? आणि कोण घेणार नाही नोटा? नाही जरा समजे जरा शायंटिंग मारायत काय माया मोर? नाही बघतोच मी समध्याकडे एकदा मम्मी. हो बंटी शेठ, कोणाकोणाकडे बघणार आहे तुम्ही? बंटी शांत राहा, आणि तुम्ही पण सगळे शांत राहा. पैसे जमा करा. हा करा रे सर्वजण पैसे जमा. अगं मम्मी पण त्याला. अरे बंटी शांत राहा, मी जेवढं सांगते तेवढं कर. ज्यानं आपल्याला बनविलं त्याला आता वाळूत रुतीलच पाहिजे. बंटी गाडी काढ. हा मम्मी. राजकुमार जी मैं करते ना. Kajal, no, leave. I'll do, you go. No, Kajal, I'll do, you go. Go. आजी मला सांगा ना, मैं करते ना. राहू दे, मैं लावते ना. अगं म्या करीते. समदांनाच काही ना काहीतरी काम आहेत, मलाच काही नाही. अहो
मदन, ए मदन, भारी. रुपादाबाई तिचं काय अडलं आता? मदन, अरे ही बाहेर. का हो? काय झालं? मला खोट्या नोटा देतोस वाय रे? हाव, त्या खोट्या नोट्या नाही, ते इंग्लंडच्या आहेत. इंग्लंड मध्ये चालते, तिथं बदलून घ्यावं लागते. मला शेंडी लावून राहिला का रे? हा, तुम्हाला काही शेंडी लावून मी जाऊ शकत नाही. हा, रुपदाबाईच्या हातातनं वाळू निसटत नाही. माणूस काय चीज आहे? अहो ते माहितीये मला, मग ऐकून तर घ्या. काही ऐकून घ्यायला आले नाही मी, लय ऐकून घेतलं. विश्वासाच्या बाता करतोस आणि खोट्या नोटा देतोस वाय रे? दोन दिवसाची मुदत देतीये. 2 दिवस जर का पैसे भेटले नाही तर वाड्यात येऊन राडा घालीन. द्रुपदाबाईचा राडा म्हणजे गावभर गाडा असतो, लक्षात ठेवायचा. चल रे बंटी. काय राव मदन, तू एवढा मग लंगुटी यार. तू मित्राच्या घरात असा खोटेपणा केला? तुझ्यासाठी काय नाही केलं मी? तालुक्याचे काम केले, गावातले काम केले, तू असं वागला माझ्यासोबत? काय झालं? काही नाही, ते कोणी आलत का? नाही, कोणी नाही. ते अक्काबाईचा रम्या आला होता. त्यांचं काही काम होतं का? आलता भेटायला काजू. असं आहे भाई. अहो ऐका ना. बोल. राजकुमारीजी काहीच काम करू देत नाही हो. हात लावायला गेलं का मागे धाडतात. दिसभर काहीच काम केलं नाही. मग बरं आहे ना, आराम कर जा. काय बरं आहे? मी काम नको करू का? नाही केलं काम तर काही बिघडत नाही. आणि तू काम नाही केलं म्हणजे घर चालणार नाही असं नाहीये. अहो म्हणजे मी काम नाही केलं तरी चालन? तुला आता वेगळ्या भाषेत सांगितलं का? मग कठीण आहे भो.